नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात सातारा सखी. आजची ही गोष्ट आहे एका आईची, जिने आयुष्यभर आपल्या मुलांसाठी जगली आणि शेवटी ती एकटीच निघून गेली. हो, साताऱ्याजवळचं एक छोटंसं गाव. तिथे सावित्री नावाची एक साधी, गरीब पण खूप प्रेमळ आई राहायची. तिचे 2 मुलगे होते, अमोल आणि समीर. पती लवकरच गेले होते आणि घराची जबाबदारी पूर्णपणे सावित्रीवर आली. ती दिवसभर शेतात काम करायची, रात्री लोकांच्या घरची भांडी घासायची, कधी स्वतः उपाशी राहिली, पण मुलांना कधी भुकेले झोपून दिलं नाही तिने. ती नेहमी म्हणायची, माझी मुलं मोठी होतील, खूप मोठी माणसं बनतील. पण काळ गेला, मुलं शिकली आणि शहरात गेली आणि खरंच दोघेही मोठे उद्योगपती बनले. मोठे बंगले, गाड्या, पैशाचा ओघ सुरू झाला. पण या सगळ्या धावपळीत आई कुठेतरी मागे पडली. फोन कमी झाले, भेटी थांबल्या. आई रोज वाट बघायची, आज तरी मुलं येतील. पण एक दिवस तिने फोन केला, बाळांनो, मला भेटायला कधी येणार? अमोल म्हणाला, आई मी खूप बिझी आहे. समीर म्हणाला, नंतर येतो. हे ऐकून आईने फोन ठेवला आणि शांतपणे रडू लागली. त्या दिवशी तिने काही खाल्लं नाही. काही दिवसांनी आईची तब्येत खूप बिघडली. गावातून फोन गेला, लवकर या, तुमच्या आईची तब्येत खूप खराब आहे. दोघंही धावत गावात आले, पण त्याला खूप उशीर झाला होता. आईने शेवटचा श्वास घेतला होता. पण घरात एक जुनी पेटी होती. आईने ती मुलांसाठी ठेवली होती. त्यात एक चिठ्ठी होती, माझ्या प्रिय मुलांनो, मी तुमच्यासाठी सगळं दिलं, फक्त तुमचा थोडासा वेळ हवा होता. हे वाचून दोघंही जोरात रडू लागले. आई, आम्हाला माफ कर, पण वेळ निघून गेली होती. आई परत येणार नव्हती. मित्रांनो, आई वडिलांसाठी वेळ काढा, कारण पैसा परत मिळतो, पण आई नाही.